नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे लग्नाच्या पहिल्या रात्री एक गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे इतके दिवस जी गोष्ट लपून आहे, कारण प्रत्येक वेळेस ती गोष्ट सांगण्याचा अर्णवने खूप प्रयत्न केलेला आहे, परंतु ती गोष्ट काही समोर येत नाही आणि आता फायनली ते घडणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरीला समजणार आहे ते म्हणजेच की हा जो अर्णव तिच्या लग्नाला जो विरोध करत होता त्याचं कारण एक होतं, ते म्हणजेच अंजलीचा नवरा राकेश आहे. राकेश हाच अंजलीचा नवरा आहे, त्याचंच नाव राजेश आहे. ही गोष्ट ईश्वरीच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं येणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्णव अगदी पुराव्यानिशी हे सगळं सत्य समोर आणणार आहे. सगळे पुरावे त्याच्याकडे आहेत आणि त्या पद्धतीने त्याने ही गोष्ट समोर आणणार आहे. तर इकडे हे कसं घडणार आहे. आता ईश्वरी आणि अर्णव यांचं लग्न झालेलं आहे. राकेशने मात्र पळ काढलेला आहे. राकेश घरातून पळून गेलेला आहे, कारण त्याला खूप भीती वाटत होती. आता त्याला राग येत होता. त्याला कळत नव्हतं की आपण हे सगळं काय करतोय, कारण ईश्वरी त्याची झालेली नाही आहे. ह्या गोष्टीमुळे तो पेटून उठलेला आहे आणि तो आता बारमध्ये गेलेला असतो. बारमध्ये जाऊन त्याने तिथे जाऊन दारू प्यायला सुरुवात केलेली होती. आणि इकडे आता ईश्वरी आणि अर्णव यांचं लग्न झालेलं आहे. पाठराखीण म्हणून नमू राहिलेली आहे. तर ईश्वरीचा गृहप्रवेश असतो. ईश्वरीचा गृहप्रवेश आहे. त्याच वेळेस गृहप्रवेशाला अंजली म्हणत असते की माझ्या नवीन वहिनी, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? मला असं वाटतं की गृहप्रवेशाच्या वेळी तुम्ही छानसा असा उखाणा घ्यावा, असं अंजली बोलत असते. आणि तेव्हा ईश्वरी मात्र उखाणा घ्यायला सुरुवात करते. ईश्वरी खूप छान पद्धतीने उखाणा घेते. ईश्वरी तिथे उखाणा घेत असते. माहेर सोडताना आवाज होतो कातर आणि अर्णवरावांचं नाव घेते बाबांच्या आग्रहाखातर. हे जेव्हा ईश्वरीने उखाणा घेतलेला असतो तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात, कारण हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खरं तर बाबांसाठी तिने ह्या लग्नाला तयार झालेली होती. तिला असं वाटत होतं की बाबांनी हे सगळं केलेलं आहे. बाबांनी मला सांगितलं की हे मंगळसूत्र काढायचं नाही आहे, तर मी या लग्नासाठी फक्त तयार झाली आहे, ते फक्त आणि फक्त बाबांमुळे. आता अंजली आजीकडे येते. आजीला बोलत असते. आजीला म्हणत असते की काय चाललंय तुझं आजी? अगं तू विचार कर ना, म्हणजे असं काय करायला लागलीस तू, असं म्हणत ती बोलत असते. कारण आजीला ती सांगत असते की अगं तुझ्या लक्षात येत नाही आहे का, कारण चिंटूचं भविष्य आहे ती, आणि आता या घरची सून आहे, सूनमुख पाहण्याचा विधी करणार नाहीस का तू, असं म्हणत अंजली आजीला बोलत असते. खरं तर अंजलीमुळंच आजी लग्न मंडपात तिथं आलेली असते आणि तिने अर्णव आणि ईश्वरीला आशीर्वादसुद्धा दिलेले असतात. परंतु आता जर का आजी हे सगळं ऐकायला तयार नाही आहे तर अंजली पुन्हा आजीच्या मागं लागलेली असते. तू असं नको करू आजी, चिंटूला किती वाईट वाटेल, चिंटूसाठी हे सगळं करायला पाहिजे, असं अंजली सगळं सांगत असते. पण आजी मात्र चिडलेली असते. आजी म्हणत असते तू विसरलेस का गुरुजींनी काय सांगितलेलं होतं? ही गोष्ट विसरून कसं चालेल, कारण गुरुजींनी आवर्जून आपल्याला सांगितलेलं होतं की तिचं आणि त्याचबरोबर चिंटू या दोघांचंही लग्न होता कामा नये. जर त्या दोघांचं लग्न झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. आणि मग तू असं का करते अंजली, असं ती अंजलीला बोलत असते. तेव्हा अंजली म्हणते की मला एक साधी गोष्ट सांग, त्यांचं लग्न होणार नव्हतं, त्यांच्या पत्रिकेत योग नव्हता, या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. मग आईचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात कसं गेलं, मग हे लग्न कसं काय पार पडलं, असे अनेक प्रश्न तिला असतात आणि ते आजीला ती विचारत असते. आजी म्हणते की ठीक आहे, आपण गुरुजींना बोलावून घेऊया, काय करायचं असेल विधी वगैरे, काय शांती वगैरे करायची असेल तर ती करून घेऊया, आणि त्यानंतरच मी ठरवेल काय करायचं आहे, असं आजीने अंजलीला सांगितलेलं असतं. अंजली पण या गोष्टीसाठी तयार होते. ठीक आहे, कारण काहीही झालं तरीही सध्या आजी शांतपणे हे सगळं करते, हीच गोष्ट तिच्यासाठी खूप महत्त्वाची असते. इकडे ईश्वरीला सुद्धा आईबाबांची आठवण येत असते. ईश्वरी आणि नमू दोघेही रूममध्ये बसलेले असतात. आणि मग अंजली म्हणत असते की ईश्वरी आज ना तू इथेच थांबायचं आहे, याच रूममध्ये आज तुला राहावं लागेल. उद्या पूजा झाली की मग तू आणि चिंटू तुम्ही दोघं एका रूममध्ये शिफ्ट व्हाल. तेव्हा ईशू म्हणत असते की चालेल. ईशू शांतपणे हे सगळं ऐकून घेत असते. पण त्याचवेळी अर्णव तिथं आलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की ताई मला ईश्वरीसोबत बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काय,
आणि मग अंजली नम्रताला म्हणते की नम्रता चल आपण थोडंसं जरा बाहेर जाऊया, यांच्यासाठी संध्याकाळच्या शाही भोजनाची तयारी करायचीच आहे. मी मावशींना सांगितलेलं होतं तिथं काय काय जेवणाचे पदार्थ केले ते बघूया. आणखी काही ईश्वरीला आवडतं का त्याबद्दल मला सांग, असं म्हणत ती नम्रताला घेऊन जाते. तेव्हा अर्णव आता ईश्वरीसोबत बोलायला आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की काय बोलायचं आहे तुम्हाला अजून. तेव्हा अर्णव म्हणतो की आपल्या नात्याची नवी सुरुवात होणार आहे, त्याआधी मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. जर मी त्या गोष्टी तुझ्यासोबत बोललो नाही तर खूप अवघड होईल. इकडे आजीसुद्धा आता म्हणत असते की चालेल. आणि मग आजीने ठरवलेलं आहे की गुरुजींशी बोलून घ्यायचं आणि त्यानंतर गोष्टी ठरवायच्या आहेत. तरीही अंजलीने या गोष्टीला परवानगी दिलेली असते. ठीक आहे, जे काय होतं आहे ते चांगलंच आहे ना, असं म्हणत अंजली गोष्टी समजून घेत असते आणि शांतपणे सर्व परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे अर्णव आणि ईश्वरी आता दोघं बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते की अजून काय बोलायचं आहे, माझ्या आयुष्याचं जेवढं वाटोळं करायचं होतं तेवढं करून झालेलं आहे. अजून तुम्हाला काय वाटतं, अजून काय घडलं पाहिजे म्हणजे तुम्ही हे सगळं थांबवणार आहात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तू गैरसमज करून घेतेस. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मी तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलेलं नाही. ज्यावेळेस तुझ्या बाबांनी तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तू काढणार होती तेव्हा तुला थांबवलेलं आहे. त्यावरून तुझ्या लक्षात ह्या गोष्टी यायला हव्या होत्या की बाबांनी हे सगळं का केलेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की मी निर्दोष आहे, मी नाही त्यांना मारलेलं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते मग तुम्ही माझं राकेशजींबरोबर लग्न होऊ देणार नाही असं का बोलला होता. तेव्हा अर्णव म्हणत असतो की त्याचं कारण मी तुला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण आता मी तुला जे सांगणार आहे ते मी स्पष्ट सांगणार आहे. कारण आपल्या नात्याची नवी सुरुवात होणार आहे आणि नातं हे विश्वासावर टिकून असतं. त्यासाठी मला ह्या गोष्टी तुझ्यासोबत शेअर करायच्या आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणत असते कोणत्या गोष्टी शेअर करायच्यात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तुला एक मोठा धक्का बसू शकतो. कारण जेव्हा ती व्यक्ती तुझ्या समोर येईल तेव्हा तुला कळेल की अरे हे सगळं काय झालेलं होतं, पण त्याआधी मी तुला हे सगळं सांगत आहे. आणि मग अर्णव ईश्वरीला मोबाईलमधला फोटो दाखवतो. तो म्हणत असतो कालही इव्हन आपलं लग्न झालं त्यानं म्हणजे जेव्हा आपण हॉटेलमधून त्या बाहेर पडलो तेव्हाही मी तुला हा फोटो दाखवत होतो, पण नेमकं त्यावेळेस तू बेशुद्ध पडलीस, त्यामुळे मी तुझ्याशी काहीच बोलू शकलेलो नाही, असं अर्णव इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र ती म्हणते की आत्ता अर्णव म्हणतो की हा फोटो बघ, पण हा फोटो बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही ताईला जाऊन याबद्दल काहीही सांगायचं नाही, ताईला जाऊन याबद्दल काहीही विचारायचं नाही आहे. त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे ताईची तब्येत. तुला माहिती आहे की ताई आता प्रेग्नंट आहे आणि तिची तब्येत खूप नाजूक आहे आणि तिच्या तब्येतीला जबाबदार हीच व्यक्ती आहे. हीच व्यक्ती माझ्या ताईला जाणून बुजून त्रास देत आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते काय, पण अर्णवला ती म्हणू लागते की तुम्ही हा फोटो कोणाचा दाखवला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हा अंजलीताई आणि राजेश जिजू म्हणजे अंजलीताईचा नवरा ह्या दोघांचा हा फोटो आहे. कारण राजेश जो आहे तो माझ्या ताईचा नवरा आहे. ईश्वरी म्हणते काय सांगताय तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो हो, हेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करत होतो, कारण तुला तो फसवतोय. त्याने माझ्या ताईला फसवलेला आहे आणि या घरात आलेला आहे. या घरात घर जावई म्हणून तो राहतोय आणि आता तुलाही तो फसवत होता आणि मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यावेळेस त्याने मला प्रत्येक वेळेस धमकावलेलं होतं. त्या राजेशने मला सांगितलेलं होतं की तो तुझ्या आणि तुझ्या बाबांच्या आणि अंजलीताईच्या तिघांच्या जीवावर उठलेला आहे. तेव्हा मात्र ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की काय सांगता तुम्ही हे सगळं. तेव्हा अर्णव सांगत असतो की हो, हेच सत्य आहे आणि हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते काय, एवढ्या खालच्या थराला हा माणूस गेलेला आहे. तेव्हा मात्र इकडे अर्णव सांगत असतो की हो, एवढ्या खालच्या थराला तो माणूस पोहोचलेला आहे आणि त्याने इतकी कारस्थानं केलेली आहेत ना, याचा विचारही तू करू शकत नाही. कारण अंजलीताईलाही आत्ता तो त्रास देत आहे. प्रत्येक वेळेस अंजलीताईची तब्येत बिघडत चाललेली आहे. नक्कीच तिला काहीतरी खाऊ घातलं जातं आणि म्हणून ती अचानक चक्कर येऊन पडते, तिला त्रास होऊ लागलेला असतो. कारण हे सगळं करणारी व्यक्ती तीच आहे. तेव्हा मात्र इशूला धक्का बसतो. इशू म्हणू लागते की काय सांगताय तुम्ही अर्णव सर. अर्णव म्हणतो की हे सत्य आहे आणि हे सत्य स्वीकारावं लागणार आहे. ईश्वरीला मात्र धक्का बसलेला. ईश्वरी म्हणत असते कसं शक्य आहे, एखादा माणूस एवढ्या खालच्या थराला कसा जाऊ शकतो. तेव्हा तो सांगत असतो की हो, तो माणूस एवढ्या खालच्या थराला गेलेला आहे, त्याने माझ्या अंजलीताईचं वाटोळं केलेलं आहे. मला तुझ्या आयुष्याचं वाटोळं होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून तर बघितलंस ना, लग्नाच्या आधी तुला तो त्या हॉटेलमध्ये मुद्दाम घेऊन गेला आणि ज्यावेळेस पोलिसांची धाड पडणार होती नेमकं त्यावेळेस तो तिथून गायब झाला आणि तुला एकटीला तिथं ठेवलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा ईश्वरीला समजते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळायचं बंद होतं. ती रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते कसं शक्य आहे अर्णव सर हे सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो,
काहीही शक्य आहे. हे सगळं त्या माणसाने घडवलेलं आहे, त्या माणसाने हे सगळं केलेलं आहे. तुला आणि अंजली ताईला सेव्ह करण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ऑलरेडी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मी तुला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्नही केलेला आहे, पण तुला तेव्हा मस्करी वाटायची. पण आत्ता मी तुला खरं सांगत आहे की मी तुझ्याशी लग्न केलेलं आहे, ते माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुला त्या माणसापासून वाचवायचं होतं. तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर तुझ्या बाबांचा अपघातसुद्धा त्यानेच केलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर असं सत्य आणण्याचा त्याने प्रयत्नसुद्धा केलेला आहे की हे सगळं जे काही घडत आहे याला जबाबदार मी आहे. तेव्हा ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणत असते, काय सांगताय तुम्ही हे सगळं? तेव्हा अर्णव सांगत असतो की हो, जे खरं आहे ते मी तुला सांगत आहे. ईश्वरीला आता खरंच वाईट वाटू लागतं आणि ईश्वरी अर्णवच्या समोर असते. ईश्वरी म्हणत असते की मला माफ करा अर्णव सर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी खरंच तुमच्यावर अविश्वास दाखवला. अर्णव म्हणत असतो की ते जाऊ दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही ताईला यातलं काहीही समजता कामा नये, कारण ताईची तब्येत खूप बिघडलेली आहे, खूप नाजूक आहे. आत्ता आपल्या दोघांच्या लग्नामुळे तिला आनंद झालेला आहे, परंतु तिची परिस्थिती खूप नाजूक आहे. तेवढ्यातच अंजली तिथे येते आणि म्हणते, काय झालं तुमच्या दोघांचं, झालं नाही का? चला चला, जेवणाची तयारी झालेली आहे. आणि असं म्हणत आता अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी दोघांनाही अंजली आता जेवायला घेऊन जात आहे. आणि राकेश मात्र पेटून उठलेला आहे. राकेशला कळायचं बंद झालेलं आहे. राकेशला कळतच नाही आहे की आता करू काय, कशा पद्धतीने ही परिस्थिती हँडल करण्याचा मी प्रयत्न करू, हा विचार राकेशच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि राकेश अजूनपर्यंत घरी आलेला नाही. त्याच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की घरी गेल्यानंतर ही परिस्थिती कशा पद्धतीने सॉल्व करायची आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.